एव्हरीवन, आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि आजचा रंग आहे पिवळा। त्यामुळे मी आंघोळ करून मस्त पिवळी साडी नेसली आणि त्याला छान असे गोंडे होते। त्यानंतर तुळशी मातेची पूजा केली। सकाळची सुरुवाती तुळशी मातेच्या पूजेनेच होते। त्यानंतर उंबरठ्याचं पूजन पण केलं, बाहेर पुसून रांगोळी वगैरे काढली आणि आजची रांगोळी बघू शकता, तुळशी मातेची रांगोळी काढली आणि सोबतच देवी मातेची पण आवडती रांगोळी काढली। त्यानंतर माझा मोर्चा वळाला, तो म्हणजे देवाकडे। तर आता 9 दिवस तर देव घटी बसले, त्यामुळे देव तर नांदता येत नाही, पण त्यावर रोजच्या रोज आपण ताजी फुलं ही अर्पण केली पाहिजे। त्यामुळे मी हळूच देव न हलवता वरची निर्माल्य उचलून घेतलं आणि त्यावर मस्त येल्लोच कलरची फुलं अर्पण केली। ही जी घटावर माळ दिसते आहे ना, तर ही घटस्थापनेच्या दिवशीपासून ठेवली होती। 3 दिवस ती व्यवस्थित राहिली, आता बऱ्यापैकी सुकली होती, त्यामुळे काढून घेतली। त्यानंतर छोटा लोटा भरून जल टाकलं घटाला, जे आपण धन पेरलेलं आहे तिथे। नंतर घटाच्या अवतीभोवती मस्त अशी रांगोळी काढली आणि बघा देवीचं रूप किती खुलून दिसतं ना। सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर देवीचं रूप एकदम सुंदर दिसत होतं आणि त्याच भरीसभर म्हणजे आपली गोकर्णाची फुलं। तर देवारा पण खूप छान दिसत होता, धूप दीपांचा मस्त असा वास दरवळत होता। आणि बघा इथे मी आरतीला पण सुरुवात केली, तर आता आरती पण करून घेतली आणि त्यानंतर संध्याकाळ झाल्यानंतर मी माझ्या मैत्रिणीबरोबर आमच्या घराजवळ 5 मिनिटाच्या अंतरावर असलेली वडजाई माता, तर त्या मंदिरामध्ये गेले दर्शनासाठी। आणि तिथे पोहोचल्यानंतर मस्त असं वातावरण वाटत होतं, दांडिया पण तिथे होतात संध्याकाळी। देवीचं रूप बघा किती खुलून दिसतं ना, आणि देवीला सुद्धा आज पिवळीच साडी नेसवली होती। चला देवीचं दर्शन घेतलं आणि आता इथेच आजचा मिनी ब्लॉग संपवते। आवडला असेल तर लाईक नक्की करा।